आज आमच्यासोबत बीजेपीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोबरे सर आहेत. सर, काय सांगणार आहे? जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेले होते, पंचायत समितीच्या, त्याच्यामध्ये भरघोस मतांनी, प्रचंड मतानं मतदारांनी आपल्याला भरघोस मतांनी निवडून दिलेले आहे. पुढची कशी आपली भूमिका राहणार आहे? कोण ह्या पदावर येणार आहे जिल्हा परिषद वगैरे? परभणी जिल्ह्यातील तमाम मायबाप जनतेचे आणि मतदार बांधवांचे मी जाहीर आभार मानतो. भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला सर्वात मोठा पक्ष म्हणून आपण जिल्हा परिषदला 24 उमेदवार आणि पंचायत समितीला 47 उमेदवार निवडून दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त यश भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच मिळालेला आहे. त्यामुळं एक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढली होती. देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे विकास रत्न मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, निवडणूक प्रभारी महाराष्ट्राचे आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या राज्यमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविली होती. आपण पाहितलं असेल, आमचे निवडणूक प्रमुख आदरणीय माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, गंगाखेडमध्ये आमदार रत्नाकररावजी गुट्टे असतील आणि माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब, माजी आमदार सीतारामजी घंदाड मामा यांच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्हाध्यक्ष म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व मंडळाध्यक्ष, जिल्ह्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे महामंत्री, मोर्चाचे अध्यक्ष, बूथ अध्यक्ष, आमचे सर्वच आजी माजी पदाधिकारी यांच्या मेहनतीच्या जोरावर आज जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश असं आलेलं आहे. नक्कीच जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचाच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती आम्ही वरिष्ठांसोबत चर्चा करून युती करायची का महायुती करायची ही चर्चा आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष असतील आणि निवडणूक प्रभारी असतील आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्यासोबत चर्चा करूनच पुढचे निर्णय घेतले जातील. सर, दुसरा असा प्रश्न आहे की आपण मागं काही दिवसापूर्वी खासदार संजय जाधव व राहुल पाटील यांच्यावरती टीका केली आणि आपण असं सांगितलेलं आहे की म्हणजे मुस्लिम समाजाचा चेहरा महापौरपदी बसल्याने आपण त्यांना असं सांगितलेलं की परभणी जिल्ह्याची शिवसेना आता शिवसेना नसून जनाबसेना झाली. म्हणजे आपल्याला ते पटत नाही का? आम्हाला पटायचा विषय नाही हो. ज्या परभणी जिल्ह्यानं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार, ज्या शिवसेनेला ज्या परभणी जिल्ह्याने मान्यता दिलेली आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, आम्हाला परभणी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा उद्धव सेनेला एवढं यश आलंय महानगरपालिकेत. आम्हाला वाटलं होतं एखादं सर्वसामान्य शिवसैनिक तुम्ही महापौर करताल आणि संजय राऊत साहेब खोटं बोलायलेत, महाराष्ट्राची लोकांची दिशाभूल करायलेत, तो तालुका प्रमुख आहेत म्हणालेत. अजिबात तालुका प्रमुख नाहीत ते. एखाद्या शिवसैनिकाला केला असता तर आम्हाला अभिमान वाटला असता, कौतुक वाटलं असतं. पण ज्या हिंदू समाजाने तुम्हाला 35 वर्षापासून आमदार केलं, खासदार केलं, तुमच्या पक्षाला मान्यता दिली, तुम्ही अचानकच हा निर्णय घेतल्यामुळं आज परभणी जिल्ह्यातील मायबाप जनता याच्यानंतर आदरणीय उद्धव सेनेसोबत सन्माननीय जनाब खासदार साहेब असतील, जनाब राहुल पाटील साहेब असतील यांच्या सोबत राहणार नाही. नाही, आपल्याला पटत नाही, पण त्यांना पटलं ना. खासदार साहेबांना त्यांना उभं केलं, ते निवडून आले जनतेतून. आम्हाला पटायचं काय कारण नाही हो. आम्हाला मुस्लिम समाजाचा विषय नाही याच्यामध्ये, तुमच्या पक्षाच्या विचारधारेचा विषय आहे. तुम्ही जे गप्पा मारू लागले, खान पाहिजे का बाण पाहिजे, कोण म्हणू लागला या परभणीमध्ये? तुम्हीच म्हणू लागले ना खान पाहिजे का बाण पाहिजे. मग आता तुम्हाला खान गोड वाटायला, म्हणजे तुम्हाला हिंदुत्वाच्या मताची गरज नाही हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. म्हणजे तुमचा फायदा झाला की चांगलं. वा रे वा. आता लोक हुशार झालेत. यानंतर यांना कुठल्याच निवडणुकीला परभणी जिल्ह्यातील जनता आता मतदान करणार नाही. आम्ही सुद्धा अनेक नगरसेवक केले, उपनगराध्यक्ष केला ना आम्ही. पण तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? जे गप्पा मारू लागले तुम्ही भारतीय जनता पार्टीला उठसूट प्रश्न विचारू लागले. तिथं 35 वर्षापासून खासदार आमदार शिवसेनेचा आहे. विकासावर बोला हो, विकासाच्या कामावर बोला. विकासाच्या कामावर मतदान मागायला तयार नाहीत. उठसूट मोदी साहेबावर बोलायचं, उठसूट देवाभाऊवर बोलायचं,
जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदया बोलायचं, भाजपवर बोलायचं. एक संजय राऊत महाराष्ट्रानं बघितला होता, दुसरा संजय राऊत जनाब खासदार बंडू जाधव साहेबांच्या रूपाने आपण परभणीत पाहलो. त्यामुळं आमचं मत कशामुळे आम्ही म्हणलो की आता हिंदुत्व आधी शिवसेना राहिली नाही. आणि हे जनाब उद्धवजी ठाकरे साहेब कधी खासदार आमदार मंत्र्याला भेटत नव्हते हो. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब एवढी शिवसेना फुटली. आता जनाब उद्धवजी ठाकरे शाखा प्रमुखाला बी भेटतात. आता मुंबई बी मायबाप जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ताब्यात दिली, ओरिजिनल शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या. त्यामुळं आमचं मत एवढंच आहे की ज्या परभणी जिल्ह्याने तुम्हाला मान्यता दिली तिथे एखाद्या सामान्य शिवसैनिकाचा काय विचार केला नाही. 5 वेळेस निवडून अतुल सर्वांना का महापौर केलं नाही. एक शिवसैनिक यांनी या जिल्ह्यामध्ये साबीत ठेवला नाही. सर्व शिवसैनिकांची वाट लावली. त्यामुळे ही शिवसेना आता शिवसेना राहिली नाही, ही जनाब सेना झालेली. सर, मग मुसलमानाविषयी आपल्या मनामध्ये असं द्वेष भावना का? मुस्लिम समाजाबद्दल आमच्या मनात अजिबात द्वेष भावना नाही. आपण पाहितलं असेल, भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती केलं, अनेकांना नगरसेवक उपनगराध्यक्ष केलं. आम्ही सबका साथ सबका विकास हे मोदी साहेबांचं वाक्य, जे केंद्रात राज्यात ज्या योजना आहेत त्या सर्व धर्मासाठी आहेत. फक्त भारतीय जनता पार्टी विषयी देश निर्माण करणारी ही उद्धव सेना, मुस्लिम समाज बांधवामध्ये आमच्याबद्दल भीती निर्माण करणारी, मुस्लिम समाज बांधवाला मतदान न करू देणारी. आम्ही त्यांना प्रश्न विचारला, एकेकाळी तुम्हीच खान पाहिजे का बाण पाहिजे म्हणू लागले. आम्ही कोणाला विरोध करतो? जे भारतात राहतात, भारताचं खातात, पण गुणगान पाकिस्तानचं गातात, त्यांना आम्ही 100% आमचा विरोध आहे. मला सांगा, मालेगावमध्ये महापौर बसले, त्यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला असता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लावला असता, तर आमचं काही मत नव्हतं. पण असे जे काही लोक आहेत धर्मामध्ये देश निर्माण करणारे, जाती जातीमध्ये देश निर्माण करणारे, त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी 100% आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश भोंगरे सर यांनी सांगितले की एकेकाळी शिवसेना खान पाहिजे की बाण पाहिजे असं त्यांचे विचार होते. पण आज त्यांनी महापौरपदी इक्बाल सय्यद यांना बसविण्यात आलेले आहे. त्यांच्या मनामध्ये मुसलमानाविषयी त्यांच्या मनामध्ये असं द्वेष भावना नाही, फक्त ही विचारांची लढाई आहे. आणि त्यांनी सांगितले की मुसलमान सर्व नगरसेवक सर्व मुसलमानाचा मी आदर करतो, मुसलमान आमच्या सोबत आहेत, फक्त त्यांची लढाई आहे खान पाहिजे की बाण म्हणणाऱ्या शिवसेनेसोबत, असं त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेलं आहे. याच्यासोबत आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल SKF न्यूज, सच्चे अब तक सलमान सय्यद सोबत बातरी.